आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. देशात कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढीला अंकुश लावण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे असं आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज रोगनिदान आरोग्य शिबिरात पत्रकारांना दिलं. प्रेस क्लब नागपूरच्या वतीनं आज पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाकरिता आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पारदर्शक आणि गतीने नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवली जाते. ग्रामीण भागातील नागरिकांना अर्ज भरण्यासाठी शहरात जाण्याची गरज भासू नये यासाठी आपले सरकार सेवा केंद्रची स्वतंत्र इमारत भरीव निधीतून उभारण्यात आली असून या इमारतीतून नागरिकांची ऑनलाईन कामं निश्चितच मार्गी लागतील असं प्रतिपादन वर्ध्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केलं. सावंगी मेघे ग्रामपंचायत अंतर्गत सुमारे 3 कोटी रुपयाहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव अंतर्गत येणाऱ्या वडेगाव बांध्या इथल्या जंगलात तेंदूपत्ता तोडणीला जंगलात गेलेल्या महिलेचा वाघ हल्ल्यात मृत्यू झाला आहे. मृतक शोभा उर्फ कौशल्या हरिदास रहाटे इतर महिलांसोबत जंगलात तेंदूपत्ता तोडणीला गेली असता वाघाने हल्ला केला. होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी उभारल्या जाणाऱ्या बहुराष्ट्रीय मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून ब्रिटननं आपली HMS ड्रॅगन ही युद्धनौका तैनात केली आहे. इराणमधलं युद्ध सुरू झाल्यावर सायप्रसच्या संरक्षण मोहिमेला पाठबळ देण्यासाठी ब्रिटननं आपली ही युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात तैनात केली होती. पाकिस्तानच्या बन्नू जिल्ह्यात काल रात्री एका आत्मघाती हल्लेखोरानं स्फोटकांनी भरलेलं वाहन फतेह खेल पोलीस तपासणी नाक्यावर घुसवलं. या भीषण स्फोटात 15 पोलीस जवानांचा मृत्यू झाला तर अन्य 3 जवान जखमी झाले आहेत. जगभरात आज जागतिक ल्युपस दिन पाळला जात आहे. जगभरातल्या लाखो लोकांना होणाऱ्या ल्युपस या गुंतागुंतीच्या स्वयंप्रतिरोधक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या आजारामुळे सांधे, त्वचा, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. ल्युपसवर कोणतीही ज्ञात उपचार उपलब्ध नाहीत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.